अभी देखिए काय म्हणताय? देखिए देखिए जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहे, यात नवीन असं काय आहे? नवीन काय येत असतो जळगावला. मधल्या काळात थोडी माझी प्रकृती बरी नव्हती, त्याच्यामुळे थोडी गॅप पडली. पण जळगावला येण्यामध्ये एक आनंद असतो. सगळे आपले लोक भेटतात, कार्यकर्ते आहेत, जुने जाणते काम करत असतात. महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत. आता 3 वर्ष कोणत्याही निवडणुका नाहीत. 3 वर्ष कोणत्याही निवडणुका नसल्यामुळे जिल्ह्यामध्ये आता संघटनात्मक बांधणीचंच काम करावं लागेल. आत्ताच मी संपर्क प्रमुख आणि उपनेते संजय सावंत यांच्याशी बोलत होतो. यानंतर येणारी पहिली निवडणूक ही लोकसभेची असेल. लोकसभेचा उमेदवार आम्हाला आतापासून निवडावा लागेल आणि त्याला कार्याला झुंबावा लागेल. तर या तयारीसाठी आता आम्हाला भरपूर वेळ आहे आणि पुढल्या काळामध्ये महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण हे बदलत जाणार आहे. 100% हे बदलत जाणार आहे. राज्यापुढे असंख्य प्रश्न आहेत, पण त्या प्रश्नावरती कोणताही राज्यकर्ता मंत्री गांभीर्याने बोलताना दिसत नाही. काल या भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. मी स्वतः काल रात्री उतरलो तेव्हा पाहिलं की शेती उद्ध्वस्त झाली. केळी उत्पादक शेतकरी असेल, अन्य कृषी उत्पादनाचा विषय असेल, कालच्या पावसानं त्यांना फार मोठा फटका. पण अजूनही खरं म्हणजे तात्काळ सरकारकडून किंवा इकडल्या पालकमंत्र्याकडून, इकडल्या जिल्ह्यातल्या आमदारांकडून त्याच्यावरती तात्काळ संवेदना व्यक्त करणं गरजेचं असतं. पण मला तसं दिसत नाही. पालकमंत्री, इतर मंत्री, आमदार यांच्याकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मागणी व्हावी व तात्काळ मदत मिळावी यासाठी पावलं उचललेली दिसत नाही. आता पंचनामे, मोजण्या या गोष्टी होतील, त्याला काय अर्थ नाही. पण शेतकऱ्याच्या घरामध्ये कालपासून जो अशांत मला दिसतो, काही शेतकरी रात्री भेटले, सकाळी भेटले, हे सरकार अत्यंत संवेदनशील, असंवेदनशील आणि विशेषतः जळगाव मधले जे लोक मंत्रिमंडळामध्ये किंवा सत्तेमध्ये आहेत त्यांच्या संवेदना ठार मेलेल्या आहेत. 24 तास राजकारण. कुठे आहेत गिरीश महाजन, जे काय म्हणतात त्याला, संकट मोचक काहीतरी म्हणतात त्याला, काय संकट मोचक. मग शेतकऱ्यावरच्या संकटालाही मोचक कुठे असतात? हा, फक्त राजकीय संकट मोचकच असतात का राजकारणामध्ये मंत्री म्हणून? जनतेवर जेव्हा संकट येतात, शेतकऱ्यांवर संकट येतात, तेव्हा हे संकट मोचक काही जाणीवीने करताना दिसत नाहीत. फक्त आमदार पळवणं, नगरसेवक पळवणं, पक्ष फोडणं हे संकट मोचकाचं कर्तव्य आहे का? हे दुर्दैव आहे या राज्याचं आणि या संपूर्ण जिल्ह्याचं. जिल्ह्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची राजकीय हुकुमशाही सुरू आहे. पोलिसांच्या मदतीनं गुंडगिरी सुरू आहे. पोलिसांनी स्वतःला वर्दीतले गुंड समजू नये, मानू नये. ही वर्दीतली गुंडगिरी ही भयंकर तानाशाही असते. जशी लष्करातली हुकुमशाही असते, लष्करी गणवेश घालून हुकुमशाही केली जाते, नाव लोकशाहीच. पण अनेक देशामध्ये ही लष्करातली गणवेशातली हुकुमशाही असते, तशी जळगाव मध्ये पोलीस गणवेशातली हुकुमशाही आहे. आणि त्याचा वापर, त्या पोलिसांचा वापर विरोधकांचा, राजकीय विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी
सत्ताधारी पक्षाचे पालकमंत्री आणि आमदार करत असतात, मंत्री करत असतात. हळूहळू तुमचाही भर ओसरणार आणि हे चित्र स्पष्ट दिसतं. माझ्या माहितीप्रमाणे पारोळा, पाचोरा, मुक्ताईनगर या भागातले शिंदे सेनेचे जे आमदार आहेत, शिंदे गटाचे आमदार आहेत, ते संकट मोचकाच्या जास्त संपर्कात आहे आणि पुढली निवडणूक ते भारतीय जनता पक्षातून लढवतील अशी माझी पक्की माहिती आहे. पण हळूहळू हे भर ओसरत चाललेलं आहे असं चित्र या जिल्ह्यातलं मला दिसतंय. मला जास्त नाही. झालं रावसाहेब काँग्रेसचे आहे बोलू देणार झालं. काँग्रेस राहुरी आणि बारामतीमध्ये आता पोटनिवडणूक लढवणार आहे. काँग्रेस स्वतः लढवतोय. महाविकास आघाडीची भूमिका आहे का, किंवा मग आता महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून नेमकी उद्धव सेनेची काय भूमिका असणार आहे? उद्धव सेना हा पक्ष नाहीये. तुम्ही नवीन पक्ष कुठे निर्माण केलात मला माहित नाही. शिवसेनाच आहे आणि न्यायालयामध्ये प्रकरण चालू असल्यामुळे अद्यापही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं म्हटलं जातं आणि त्याचा निकाल लवकरच लागेल हे मी सांगतो. आता राहुरी आणि बारामतीमध्ये पोटनिवडणुका आहेत. आमचा प्रयत्न राहील की महाविकास आघाडी म्हणूनच आपण निर्णय घेतला पाहिजे. राहुरीमध्ये या आधीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांनी प्राजक्त तनपुरे यांनी चांगल्या पद्धतीनं लढवलं आणि आता मला नक्की माहित नाही पण त्या जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकार आहे. शरद पवार काँग्रेसने अगोदरच त्या ठिकाणी आपलं होईल ना, चर्चा होईल ना. काँग्रेस बिहार असेल, पश्चिम बंगाल असेल, नागालँड असेल, इथे सगळ्यात आधी निवडणूक लढण्यासाठी पुढे जाते आणि नंतर निकाल लागल्यावरती कळतं की आपण कुठे आहोत, ते कुठे आहे. ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद आहे त्या ठिकाणी त्या पक्षाने लढावं हा महाविकास आघाडीचा एक आधार होता विधानसभेला आणि लोकसभेला. त्याच्यामुळे जर राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरेमध्ये शरद पवार साहेबांचं काँग्रेसची जर ताकद असेल तर महाविकास आघाडीतले जे 3 प्रमुख घटक पक्ष आहेत त्याच्यामध्ये अर्थात काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि शिवसेना या तिघांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा लागेल. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या मृत्यूनंतर एक कौटुंबिक आपत्धर्म म्हणून कदाचित शरद पवारांचा पक्ष निवडणूक लढणार नाही कदाचित, पण इतर कोणी जर लढत असतील तर त्यांना आपण विरोधी करता कामा नये. जर कोणाला लढायचं असेल महाविकास आघाडीतल्या इतर घटक पक्षांना, कारण शेवटी लोकशाही आहे, त्या संदर्भात सुद्धा एकत्र बसून महाविकास आघाडीला लवकरच निर्णय घ्यावा लागेल. पाठिंबा देईल का? उद्धव ठाकरे कशाला? काँग्रेस उमेदवार उभा करतोय, महाविकास आघाडी म्हणून शिवसेना पाठिंबा देईल. माझं असं स्टेटमेंट आहे की एकत्र बसून निर्णय घ्यावा लागेल आणि त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांतराव शिंदे, जयंतराव पाटील यांना एकत्र बसून या दोन्ही जागांसंदर्भात निर्णय घ्यावा लागेल आणि तो घेतला जाईल. जागेसाठी हा? ज्या आधी काँग्रेसने या जागेसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या, म्हणजे एक पोल पुढे घेऊ द्या ना. टाकण्याचं दिसतंय. नाही, बघा राजकीय पक्ष आहे. समन्वयाचा अभाव आहे का? नाही, राजकीय पक्ष आहे. राजकीय पक्षामध्ये निवडणुका आल्या की इच्छुकांची गर्दी. राहुरीमधून शिवसेनेनं सुद्धा लढावं अशी आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. राहुरीमध्ये आमच्या लोकांना वाटते की आपण लढलं पाहिजे, पण शेवटी आपण जेव्हा महाविकास आघाडी म्हणून काम करतो तेव्हा भारतीय जनता पक्षाला मदत होईल अशा प्रकारचा कोणताही निर्णय आणि भूमिका कोणी घेऊ नये ही आमच्या 3 पक्षांची भूमिका आहे. विशेषतः ही उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका आहे. साहेब, प्रशासकीय काळात जे 1,000 कोटीचे टेंडर काढलेले होते ते आता रद्द करण्यात आलेले आहे. ती भ्रष्टाचार मुक्त मुंबई हे कारण व प्रशासकीय काळात म्हणजे प्रशासन कोणाचं होतं तर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचं होतं ना.
महानगरपालिका या नगरविकास मंत्रालयाच्या हातामध्ये असतात, त्यांच्या नियंत्रणाखाली असतात. आणि 3.5 वर्ष मुंबईसारख्या किंवा महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिकेत प्रशासन जे चालू होतं, प्रशासन राज, त्या काळामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त भ्रष्टाचार झाला. नगरविकास खाते, महानगरपालिकांच्या माध्यमातून नगरपालिका, महानगरपालिका. आणि आता जर 1,000 कोटीपेक्षा जास्त रकमांचं टेंडर्स किंवा व्यवहार रद्द केले असतील भ्रष्टाचाराचा संशय आल्यामुळे, तर त्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या विद्यमान नव्या आयुक्तांचं अभिनंदन केलं पाहिजे. आम्ही सातत्याने तेच सांगत होतो की प्रशासकीय काळामध्ये, त्या काळामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला. मुंबई लुटली गेली. हे दोषी ठरवा असं पत्र जे आहे लेखिका अरुणा साबणे यांनी देवेंद्र फडणवीसांना दिलं. कुठल्या प्रकरणात? होदूबाबा खरात प्रकरणात कोणाला दोषी ठरवा? पीडित महिला ज्या आहेत त्यांनाही दोषी ठरवा असं पत्र त्यांनी दिलंय मुख्यमंत्र्यांनी. बघा, या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी एक कठोर भूमिका घेतली मुख्यमंत्री म्हणून. त्यानंतर नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुरुवातीच्या काळामध्ये अत्यंत योग्य पद्धतीने तपास केलेला. होंदू बाबा तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी लंगडताना चालताना दिसला, आपण पाहिलाच. त्याचं श्रेय संदीप कर्णिकांना दिलं पाहिजे. त्यानंतर आता SIT स्थापन केली गृह खात्याने फडणवीस यांच्या निर्देशाखाली. त्यांना तपास करू द्या, कोणाला दोषी ठरवायचं आणि कोणाला नाही हे SIT ठरवेल, नाशिकचे पोलीस ठरवतील आणि गृह खातं ठरवेल. संपूर्ण जेव्हा तपास पूर्ण होईल आणि आरोपपत्र दाखल होईल तेव्हा आम्ही याच्यावर बोलू की कोणाला वाचवलंय, कोणाला अडकवलंय. आता तपास सुरू असताना बोलणं योग्य. या क्षणी मी इतकं सांगेन की राज्याच्या गृहमंत्र्यांनी या संदर्भामध्ये कठोर पावलं उचलली. नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी उत्तम काम केलं आणि आता SIT सुद्धा त्याच पद्धतीने उत्तम काम करते. याच प्रकरणामध्ये एका बड्या नेत्याच्या फोटोवर फुला मारला गेला. तो फोटो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आहे असं सुषमा अंधारे म्हणाले आहेत. माझ्याकडे अनेक नेत्यांचे या संदर्भात माहिती नाही, कारण रोहित पवार एक वेगळी माहिती देत आहे, सुषमाताईंकडे वेगळी माहिती आहे. त्याच्यामुळे तपासातून या गोष्टी समोर येऊ द्या. तोपर्यंत माझ्यासारखा जो माणूस आहे तो या संदर्भात जास्त बोलणार नाही. सुषमा अंधारे या प्रकरणामध्ये एक महिला म्हणून, इथे महिलांचं शोषण झालेलं आहे, एक महिला म्हणून त्या अधिक या प्रकरणामध्ये अधिक जास्त चांगल्या पद्धतीनं त्यांच्याकडे माहिती येते. सर सुनील, मी राजकीय उत्तर देतो. सर सुनील ची वाढती व्याप्ती आणि काही नावं पुढे येत आहेत, कोण कोण त्यांना भेटले वगैरे, हे सगळं बघता ते सरकार कोसळू शकतं का? असं आहे की आसाराम बापूंना सुद्धा मोदी भेटत होते, म्हणून त्या मोदींचं सरकार कोसळलं का? आसाराम बापूंना मोदी, लालकृष्ण अडवाणी, अमित शहा, संपूर्ण भारतीय जनता पक्षाचे तर ते जगद्गुरू होते. आसाराम बापू होते ना. सर तोच जर निकाल न्याय इथे लावला तर तुम्ही काय करणार आहात? आज आसाराम बापू मुक्त आहेत. आसाराम बापू, राम रहीमचे सुद्धा नरेंद्र मोदी भक्तच होते की बाबा राम रहीम. त्याच्या आश्रमात सुद्धा शोषण, मर्डर, खून, खंडण्या हे सुरूच होतं. पण आतापर्यंत राम रहीमना 27 वेळा पॅरोल दिला आणि निवडणुकीसाठी बाहेर आणलं. अशा मानसिकतेचं जर सरकार देशामध्ये किंवा राज्यांमध्ये असतील तर तुम्ही त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार आहात? सर सुनील शिंदे सेनेची आज और से मैंने कल जो कहा है यही है कि राष्ट्रवादी कांग्रेस भविष्य में टूट जाएगी, पूरी तरह से बिखर जाएगी. 25 या 30 विधायक सीधे बीजेपी में जाने की तैयारी में है. मैं अभी आपको बोल रहा हूँ, आप देखिए. और उसी तरह से इतना शिंदे जी के साथ जो विधायक है उनके पार्टी में, उनमें से भी एक बहुत बड़ा हिस्सा
वो भी बीजेपी में जाएगा और जलगांव के लगभग सभी विधायक गिरीश महाजन के साथ बीजेपी में जाएंगे। मराठी राऊत साहेब मराठीत सांगा, मराठीत याच प्रश्नाला जोडून एक प्रश्न आहे की पटेल आणि तटकरेंनी निवडणूक आयोगाला जे पत्र दिलं होतं ते पत्र TV9च्या हाती लागलेलं आहे. त्या पत्रामध्ये असा उल्लेख केलेला आहे की पाठवले अध्यक्षांप्रमाणेच कार्यकारी अध्यक्षांनाही अधिकार देण्याचा उल्लेख त्या पत्रांमध्ये केलेला आहे तटकरे आणि पटेलांनी. हो, पण ते पत्र सुनित्राताई पवारांनी रद्द करून टाकलं ना. असं आहे की प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांनी जे पत्र लिहिलं आहे की कार्यकारी अध्यक्षांनाही अधिकार द्या. आता कार्यकारी अध्यक्ष कोण होते तर प्रफुल्लभाई पटेल होते आणि अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष सुनित्राताई पवार आहेत. सुनित्राताई पवारांनी ते पत्र ज्या आधीचा पत्रव्यवहारच रद्द करण्यासंदर्भात निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार केल्यावरती त्या पक्षामध्ये आज नक्की काय अराजक माजलेलं आहे हे तुम्हाला स्पष्ट दिसतंय. आणि म्हणून मी सांगतोय लवकरच भविष्यामध्ये या पक्षाची शक्ल होती. प्रफुल्ल पटेलांसह सगळे एक 25 आमदार जे त्यांचे आहेत त्यांची तयारी दुसऱ्या पक्षात जायची झालेली आहे. तो पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी. आज शिवसेना शिंदे सेनेची बैठक पार पडते आहे. नीलम गोरे यांनी म्हटलं आहे की खरात प्रकरणात काही स्वतःच्या पक्षातील लोकांना गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. नाही मला माहिती त्यांच्या पक्षामध्ये मला खरोखर माहिती. मैं क्या बोलूं, अभी किसी और पार्टी में कुछ निर्णय होता है तो उसमें मैं यहाँ बैठ कर के उनके ऊपर मत देशमुख जे आहेत ते दिल्लीमध्ये शिंदे सेनेच्या स्नेह भोजनाला उपस्थित होते. कोण आपले खासदार जे आष्टीकर देशमुख बरं मग आपल्या फुटीच्या चर्चांना उदाहरण आलंय पुन्हा. पण ते शिवसेनेमध्येच आहेत ना आता या क्षणी गेले असते. ठीक आहे.